प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा. येशूचा यरुशलेमेत जयोत्सवाने प्रवेश. लूक 19 अध्याय 28 ते 40 वचन. ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताचा ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारलेच तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला ह्याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्र त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. आणि जसजसा तो पुढे चालला तसे लोक आपली वस्त्र वाटेवर पसरीत गेले. तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली त्या सर्वामुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायांतील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओढतील. आमेन.